रघुवंशात दिलीप नावाचा राजा झाला। पुत्रसंतती नाही म्हणून वसिष्ठांनी सांगितलं की नंदिनी नावाची माझ्याकडची गाय, कामधेनूची मुलगी आहे, तिची सेवा कर। त्या गायीची सेवा करत असताना जंगलात गेलेली गाय, एक भला मोठा सिंह त्या गायीवर बसला होता, तिने मान टाकून दिली होती आणि तो सिंह आता तिला फाडून खाणार होता। हे राजा दिलीपाने पाहिलं आणि गायीची झालेली अवस्था त्याने पाहिली। अखंड गायीची सेवा करणारा राजा, संपूर्ण राज्य धन संपत्ती त्याग करून गोमातेची सेवा करणारा राजा, पण जेव्हा त्याने पाहिलं की माझ्या गायीला आता एक भला मोठा सिंह खाणार आहे, राजाचा हात आपल्या धनुष्याकडे गेला। पण काय दैव दुर्विलास की हात बाणाला चिकटला आणि राजाला धनुष्यातून बाण खेचता येईना आणि तो सिंह आता गायीला जणू फाडून खाणार आहे। राजा त्याच्याकडे पाहतो आणि त्याला सांगतो, बाबा माझ्या या नंदिनी नावाच्या गायीला सोडून दे, मी इथला गोरक्षक आहे, काही जरी झालं तरी तू माझ्या भारताच्या पवित्र मातीतल्या गायीला मारू शकत नाही। त्या सिंहाने सांगितलं, अरे चांगलं तरुण वय दिसतं तुझं, चांगला अयोध्येचा राजा आहे, चांगलं सुंदर जीवन तुला जगता येतं, कशासाठी गायीचा विचार करतोस? जा म्हणले इथून। नाही म्हणले, गायीला सोडून दे। अरे पण मग गायीला जर सोडून दिलं तर मी काय खाऊ? मग एका अटीवर सोडतो, जर तुला मला खाऊ देत असशील तर मी तुला सोडतो। तेव्हा त्या राजाने सिंहाला सांगितलं, ठीक आहे तू मला खा। राजा दिलीप म्हणतो, तू मला खा पण माझ्या गायीला सोड। सिंह म्हणतो, अरे तुला काही कळतं का? सांगितलं, बाबा माझं हे शरीर आज ना उद्या जाणार आहे, पण या सूर्यवंशात, या रघुवंशात जे कीर्ती शरीर टिकणार आहे ना, मला त्याची चिंता वाटते, या दिसणाऱ्या शरीराची मला चिंता वाटत नाही। उद्या माझ्या सूर्यवंशात कुणी म्हणायला नको की साक्षात आमच्या आजोबांना, आमच्या वडिलांना साधा गायीचा प्राण वाचवता आला नाही, मला खा। तेव्हा त्या सिंहाने गाय सोडली आणि तो राजावर हल्ला करणार, एवढ्यात त्या सिंहाचं रूपांतर कामधेनूत झालं। ती साक्षात कामधेनू होती, पण गायीच्या ऐवजी आपलं शरीर सुद्धा सिंहाला खाण्याकरता देणारा हा राजा दिलीप आहे। पहिला हरिश्चंद्र, गायीची सेवा करणारा राजा दिलीप, आणि यानंतर रघुराजा। या रघुराजाच्या नावावर संपूर्ण हे कुळ स्थापन झालेलं आहे। रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। दिलीप राजाच्या नंतर रघुराजा आहे। रघुराजा विश्वजित यज्ञ केला, सगळी त्याच्याकडे असलेली जी संपत्ती होती ती त्याने दान करून टाकली। राजा इतका उदार असावा, राजा इतका उदार असावा, त्याच्याकडे असलेलं ते जगाचंच आहे हा विचार त्याच्या डोक्यात असला पाहिजे। हे माझं नाहीये, हे माझ्या स्वार्थासाठी नाहीये, हे लोकांचं लोकांकरता आहे, ही राजाची प्रवृत्ती असावी। म्हणजे गावात जर पाणी योजना आली तर ती फक्त आपल्याच नातेवाईकांपर्यंत पोहोचावी असं नाही, सगळ्या गावात पोहोचली पाहिजे, ही राजाची जबाबदारी आहे। राजाने सगळं दान करून टाकलं। एक झोपडी बांधली रघुराजाने, माया हो ऐका, चांगला ऐका, रघुराजाने एक झोपडी बांधली आणि आता सगळं राज्य दिलेलं आहे त्याने, सगळं संपत्ती दान करून टाकली विश्वजित यज्ञ करून, आणि राजा झोपडीत राहू लागला।
रघुराजाच्या पत्नीने त्याला एक भाताची पेज बनवली आणि ती त्याला खायला दिली. रघुराजा भाताची पेज पित होता. तेवढ्यात त्याच्या दारात एक याचक आला. कोण होता याचक? तो वरतंतु ऋषीचा शिष्य, त्याचं नाव आहे कौत्स. भडोच नावाचं शहर आहे आणि त्या शहरातला तो मुलगा वरतंतुचा शिष्य चार वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळं अध्ययन त्याने त्याच्या सद्गुरूकडे केलं. आणि गुरुकडून शिक्षण झाल्यानंतर गुरुला दक्षिणा द्यावी. आजही नियम आहे. ज्या गुरुकडून आपण ज्ञान ग्रहण केलं त्या गुरूंना आपण काहीतरी दक्षिणा द्यावी. म्हणून सगळी मुलं वरतंतु ऋषीला दान देण्याकरता निघाले, दक्षिणा देण्याकरता निघाले. पण गरीब घरातली मुलं होती. आणि असे बघा, ज्ञान मिळवण्याकरता जी मुलं घराच्या बाहेर पडतात ना, ती जवळजवळ गरीबाचीच असतात. आळंदीला श्रीमंताची पोरं नाही जात, गरीबाचीच लेकरं जातात. श्रीमंताच्या पोरांना आळंदीला, पंढरपूरला कशाला शिकायला जावं वाटेल? गडगंज श्रीमंती त्यांच्या जवळ असते. अमेरिकेत जर लेकरं जन्माला आली ना, कोट्यवधी अब्जावधीची श्रीमंती ते लेकरू जन्माला आलं का त्याच्या नावावर आहे. केवढा पैसा आहे महाराज. मग एवढा पैसा असल्यानंतर आपण काहीतरी परमार्थ करावा, काही ज्ञान मिळवावं, हे असे विचार त्याला स्फुरतीलच कसे काय? तो आपल्या गुरुला दक्षिणा देण्याकरता चालला. सगळी मुलं निघाली. कुणी आंबा घेतला, कुणी सफरचंद घेतलं. म्हणले गुरुजी हेच आमच्याकडे, काय द्यावं आम्ही तुम्हाला? तुम्हीच आम्हाला इतकं मोठं ज्ञान दिलंय, आम्ही तुम्हाला काय द्यावं? गुरु महाराजांचं हृदय भरून आलं. गुरु गुरुच असतात महाराज. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरु पूजे परोता आननेने. ताट मी काढीन शेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. माऊलींच्या ओव्यात ज्ञानेश्वरीतल्या फार गोड आहे. आपलं संपूर्ण प्राण गुरुला द्यावा, इतके महान असतात महाराज गुरु. आणि तो कौत्स नावाचा शिष्य गुरुजींना गुरु दक्षिणा देण्याकरता म्हणून निघाला. जात असताना त्याला एक सोन्याची मोहरा सापडली. सोन्याची मोहरा सापडली. सुवर्ण मोहरा घेऊन त्याने खिशात टाकली आणि तो गुरुजींना भेटण्याकरता चालला. आतापर्यंत त्याच्याकडे एक पैसा त्याच्या खिशात नाही. तो फार विनम्र आहे. पण सोन्याची मोहरा त्याच्या खिशात पडली आणि आता मात्र त्याचं रूपांतर अहंकारात झालं. गुरुजी पुढे गेलेला कौत्स रोज विनम्र असायचा, मान खाली असायची. आज मात्र तो गुरु पुढे गेला आणि छाती पुढे काढली, मान ताट केली. ज्ञान मिळवणं सोपं आहे, ज्ञान पचवणं फार कठीण आहे. आपल्याला संसारात किती मिळालंय याच्यापेक्षा जे मिळालंय ते टिकवणं फार गरजेचं आहे. नाहीतर कितीही मिळालं ना महाराज, एक क्षण लागत नाही ईश्वराच्या सत्तेत एका क्षणात होत्याचं नव्हतं करायला. म्हणून कोरोनाचा काळ आठवा. झाडाची पानं गळून पडावी तशी माणसं गळून पडली. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला आलेला कधीतरी पूर आठवा.
रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात तळी नावाचं गाव गेलेलं आठवा. मेलेल्या प्रेतावरून लोक एकमेकांना वाचवण्याकरता पळत होती. पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात माळीन नावाचं छोटंसं गाव होतं. डोंगराच्या कोपऱ्यात गाव होतं. मुलगी म्हणली बाबा मला मोबाईल पाहिजे. मुलगा म्हणला पप्पा मला लॅपटॉप पाहिजे. घरातली सगळी स्वप्न रंगली होती. डोंगराच्या कुशीत गाव होतं. गाव शांत झोपलं. अचानक विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, धोधो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. आणि असा पाऊस पडला महाराज. तसंही आता पंजाबराव डकने पाऊस सांगितलेलाच आहे आपल्याला, त्यामुळे आता पाऊस पडलाय आपल्याकडून. आणि असा पाऊस पडला महाराज. सगळा पाऊस डोंगरावर पडला. डोंगर गावावर कोसळला. चकनाचूर झाला. एक सुद्धा माणूस सांगायला शिल्लक राहिला नाही का रात्री काय घडलं होतं. भातुकलीच्या खेळामधली राजानी एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं महाराज. त्यामुळे काय आपण अहंकार करावा. जे दिलंय देवाने ते त्याचं आहे. जे घेऊन जाणार आहे तेही त्याचंच आहे, आपलं नाहीच आहे. आणि म्हणून जे आहे ते देवा तुझी इच्छा आहे. पण दुर्दैव असतं की थोडस माणसाकडे यायला लागलं की माणसाचा अहंकार डोकावतो. आणि त्या कौत्साचा अहंकार डोकावला. विनम्र असणारा कौत्स पण गुरुजी पुढे गेला आणि सांगितलं, गुरुजी काय तुम्हाला दक्षिणा पाहिजे बोला. एक शायर का ख्याल है, जो खानदानी रईस होते हैं और रखते हैं नर्म मिजाज अपना. थोडस लक्ष द्या म्हणजे कळेल आपल्याला. जो खानदानी रईस होते हैं और रखते हैं नर्म मिजाज अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है. खानदानी जे श्रीमंत असतात ना, खानदानी श्रीमंत ते फार संयमी असतात. ते विनम्र राहतात. पण ज्याच्याकडे नेमकं चालेलं असतं तोळा दोन तोळे, ते थांबायलाच तयार नाही. गुरुजी आम्ही एक ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. सकाळी देवपूजेकरिता म्हणून मी उठलो. देवघर इतकं छान होतं त्यांचं. हे जे तुम्ही समय लावल्यात ना माझ्या पुढे, अशा 2-2 फुटाच्या समय होत्या. समयच म्हणतात ना तुमच्याकडे? हा म्हणजे मी महाराष्ट्रातलाच आहे, मी काय पाकिस्तानहून आलेलो नाहीये. अशा 2-2 फुटाच्या समय होत्या. पण त्या फार चमकायच्या. त्या इतक्या चमकत होत्या म्हणजे निळकंठ महाराज मला असं वाटलं की बहुतेक सोन्याची पालिश दिलेली त्याला. मी देवपूजा करताना ते पाहतच होतो. म्हणजे मला काही ते घेऊन जायचा विचार नव्हता, पण त्या मला फार आवडल्या. फार आवडल्या मला. मी त्या घर मालकांना म्हणलं, काऊ दादा, ह्या ज्या समया तुम्ही लावल्यात ह्या इतक्या सुंदर चमकतात, तुम्ही त्याला सोन्याची पॉलिश वगैरे दिली काय? कारण सोन्याचा भाव तर सध्या किती अशक्य आहे ना. तुम्ही कदाचित पॉलिश दिली असेल असा माझा अंदाज होता. 2-2 फुटाच्या समया तुम्ही त्याला पॉलिश दिली का असं विचारलं. त्याने हात जोडले, म्हणजे महाराज आम्ही त्याला पॉलिश नाही दिली. त्या दोन्ही 2-2 फुटाच्या ज्या समय आहेत ना
त्या दोन्ही पण सोन्याच्याच आहेत. दोन्ही 2-2 फुटाच्या समया सोन्याच्याच आहेत. पण हे सांगताना तो हात जोडतो, जो खानदानी रईस होते हे ओ, हे खानदानी श्रीमंत लोकांची लक्षण. आता मध्ये मुंबईत एक लग्न झालं. अमित अंबानी, धीरूभाई अंबानींचा नातू, देश विदेशातून त्याच्या लग्नाला पाहुणे आले होते. आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या हातात त्यांनी आरतीचं ताट दिलं. हे मी मुद्दाम सांगतो रायवाडीच्या लोकांना. भारतातला जो सगळ्यात श्रीमंत आहे तो अंबानी परिवार, त्याच्या घरातल्या मुलाच्या लग्नाला आलेल्या विदेशातल्या देशातल्या पाहुण्यांच्या हातात आरतीचं ताट दिलं गेलं. आणि आरती सुरू झाली. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संकट क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे. भारतातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाच्या घरात लग्न झालं. त्या लग्नात भगवंताची आरती झाली. आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांना अतिशय विनम्रतेने त्यांनी वाटं लावलं, जो खानदानी रईस होते हे ओ. आणि म्हणून थोडंसं आपल्याकडे आलं की उन्मत्त होऊ नका. कौत्साचा अहंकार काय आहे पाहण्याकरता वरतंतू ऋषींनी डोळे झाकले. आणि डोळे झाकल्यावर पाहिलं काही नाही, काय अहंकार आहे याच्याकडे, याच्या खिशात एक सोन्याची मोहर आहे. आणि तो गुरुजींना म्हणला, गुरुजी काय दान देऊ, बोला काय दक्षिणा पाहिजे सांगा. गुरुजींनी सांगितलं, म्हटले 13 कोटी सोन्याच्या मोहरा पाहिजे. हे चक्कर येऊनच पडले, कारण त्याच्याकडे किती होत्या, एकच होती. आणि त्याला मागितलं किती, 13 कोटी सोन्याच्या मोहरा. आणि मग आता काय करावं. 13 कोटी सोन्याची मोहराची याचना कौत्साला केल्यानंतर मग आता तो निघाला. आणि तो आला, तो रघुराजाच्या दरबारात आला, रघुराजाच्या झोपडी समोर आला. भाताची पेज राजाला पिण्याकरता दिली. आणि तो राजा तिथं झोपडीत बसलेला. आणि कौत्स तिथं आला. कौत्साने पाहिलं. राजाने हाक मारली, म्हणले कौत्सा ये. नाही म्हणले, राजे चलू दे, तुमचं भोजन चाललंय. अरे पण कशा करिता आला होता. म्हणले महाराज आलो होतो, एक काम होतं माझं तुमच्याकडे, पण मला नाही वाटत ते काम तुमच्याकडून पूर्ण होईल. अरे पण सांगून तर जा, काय काम होतं नेमकं. म्हणले महाराज मला 13 कोटी सोन्याच्या मोहरा पाहिजेत. राजाने सांगितलं एवढंच ना, उद्या येऊन घेऊन जा. बरं का, त्या राजाच्या बायकोने राजाला विचारलं, म्हणले महाराज तुम्ही काल विश्वजित यज्ञ केलाय, घरातली सगळी संपत्ती दान करून टाकली आहे, आणि आज म्हणता की 13 कोटी सोन्याच्या मोहरा उद्या घेऊन जा. कुठून देणार आहात. काय आपल्याकडे, तुम्ही आता भाताची पेज पिताय, उद्या काय देणार आहात. आपल्याकडे काहीच नसताना सुद्धा दातृत्वाची परिपूर्ण अपेक्षा ज्याच्या अंतःकरणात आहे, त्या घरात राम आलाय. त्या घरात राम आलाय. त्यामुळे जर देवाने आपल्याला भरपूर दिलंय, रायवाडीचा सूरदास महाराजांचा सप्ताह चालू आहे, देऊन टाका. दिलंय ना त्याने आपल्याला, द्या. इथं रघुराजाच्या झोपडीत काहीच नाहीये, पण सांगितलं उद्या घेऊन जा. बायको म्हणली कुठून देणार आहात. तिने सांगितलं मी माझ्या माहेरी सांगू का, कारण ती रघुराजाची बायको आहे, म्हणजे ती पण श्रीमंत घरातली आहे. ती म्हणली महाराज मी माझ्या माहेरी सांगू का. आत्ताचा जर रघु असता ना, आत्ताचा, तर तो बायकोला म्हणला असता, हे बघ असं कर,
टीव्ही पण खराब झालाय, फ्रीज पण खराब झालाय, VCR पण खराब झालाय, सगळंच फोन करून घेऊन बोलव त्यांना. आत्ताचा रघु, पण तो रघु होता. त्याने त्याच्या बायकोला सांगितलं, हे बघ, ज्या दिवशी तुझं माझं लग्न झालं आणि तू माझ्याकडे आलीस त्या दिवसापासून आता इथून पुढे तू ज्या ज्या वेळेला माहेरी जाशील त्या त्या वेळेला माहेरातून येताना फक्त शिदोरी सोबत आणायची, शिदोरीपेक्षा दुसरं काही आणायचं नाही. या घरात राम आलाय. आणि मग रघुराजाने स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्र घाबरला आणि घाबरलेल्या इंद्राने वरची सगळी जी काही धनसंपत्ती होती कुबेराला सांगितली, सगळी टाकून दे. आणि वरून सगळ्या धनसंपत्तीला खाली टाकलं. पण खाली टाकल्यानंतर जी संपत्ती होती ती एका झाडावर पडली. ज्या झाडावर पडली ते झाड होतं आपट्याचं. इकडे काय म्हणतात, काही ठिकाणी शमीचं झाड असं म्हणतात त्याला, आपट्याचं झाड. आपट्याच्या झाडावर सगळं द्रव्य संपत्ती मोहरा पडल्या. कौत्स तिथं आलं. कौत्साला सांगितलं तुला काय पाहिजे घेऊन जा. कौत्स तिथं गेला, बरोबर 13 कोटीच वेचल्या आणि 13 कोटी सोन्याच्या मोहरा घेऊन गेला. शिष्य पण असाच आहे महाराज, जेवढं पाहिजे तेवढंच. आणि 13 कोटी सोन्याच्या मोहरा घेतल्या. कौत्स निघून गेला. उरलेली जेवढी काही संपत्ती झाडावर पडली होती रघुराजाने सगळ्या लोकांना सांगितलं, आता घ्या म्हणले, लुटा. आणि मग सगळी प्रजा निघाली. आपट्याच्या झाडावरचं सोनं लुटता लुटता आपट्याची पानं पण त्यांनी लुटली. ज्या दिवशी लुटली तो दिवस होता आपला विजयादशमीचा, म्हणजे दसऱ्याचा. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या झाडावरची पानं प्रजा लुटत होती. त्या दिवसापासून आपट्याच्या पानाला सोनं म्हणून लुटण्यात येत आहे. रामचंद्र प्रभू ज्या कुळात आले त्या कुळाला हरिश्चंद्राचं नाव नाही. रामचंद्र प्रभू ज्या कुळात आले त्या कुळाला भगीरथाचं नाव नाही. रामचंद्र प्रभू ज्या कुळात आले त्याला राजा दिलीपाचं नाव नाही. रघुकुल रीत सदा चली आई. ज्या कुळात रामचंद्र प्रभू अवतीर्ण झाले त्या कुळाचं नाव रघुकुल आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत रघुकुल म्हणूनच त्याची ओळख आहे. देवाला ज्या ठिकाणी यायचंय देव अगोदर ते कुळ पाहतात. संतांना अवतीर्ण व्हायचंय संत अगोदर ते कुळ पाहतात. त्या मायबापांचं पावित्र्य पाहतात. त्या घरातलं आचरण पाहतात. तिथला परमार्थ पाहतात. आणि अशा रघुकुळात त्याच्या पुढे राजा झालाय अज नावाचा. अज नावाच्या राजाच्या पोटी राजा दशरथ महाराज. दहा इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवून अखंड भगवत चिंतन करणारा राजा दशरथ महाराज. अयोध्या एवढी सुंदर होती महाराज. अयोध्येमध्ये कधी भांडण नाही. अयोध्येत कधी कलह नाही. अयोध्येतली सगळी प्रजा अतिशय सुखी आहे. एकमेकांबद्दल ईर्ष्या नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही. जिथली भूमी अतिशय चांगली पिकते. पाऊस वेळेवर पडतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे ऋतू आहेत त्या ऋतूतला बदल नाहीये. आता पावसाळ्यात उन्हाळा आणि उन्हाळ्यात पावसाळा. कारण हे युग कलियुग आहे. त्रेतायुगातलं पावित्र्य इतकं चांगलं होतं राजा दशरथांचं की अतिशय अयोध्या आनंदाने नांदत होती. चिंता नाही, दुःख नाही. अतिशय मंगल असणारं अयोध्येचं स्वरूप होतं. आणि दशरथ नावाचा राजा प्रजेचं सांभाळ करत होता.
एवढं सगळं जरी संपन्नता असली तरी सुद्धा एक दुःख आहे राजाला. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. सगळं मिळालंय त्याला, पण दुःख कोणतं आहे की राजाला संतान नाहीये. आणि खरंच आहे महाराज, सगळं असू द्या, पण पोटी जर मुलबाळ नसेल, लेकरूबाळ जर नसेल, तर संसार हा निरस असतो. पद मोठा असू द्या, सत्ता मोठी असू द्या, घर भरलेलं असू द्या, पण संतान जर नसेल तर तो सगळा संसार हा निरस वाटतो. दशरथ हा ऐश्वर्य संपन्न आहे.